नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे झणझणीत अशी भरीव दोडका भाजी. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. एकदम झणझणीत दोडका भाजी बनवण्यासाठी मी इथं गॅसवरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये मी 1 छटाक शेंगदाणे घेतले, ते चांगले भाजून घ्यायचे. शेंगदाण्यासोबतच 1 छटाक सुकं खोबरं घेतले, 2 चम्मच तीळ. हे सर्व चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. 1 चम्मच जिरे टाकलेत मी यामध्येच. हे पण चांगले भाजून घ्यायचे. बघा याचा लालसर रंग आलाय. आता यामध्ये टाकून घेऊयात 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 10-12 कढीपत्त्याची पानं. हे पण चांगलं आपल्याला भाजून घ्यायचंय. याला लालसर रंग यायला पाहिजे, असं खरपूस असं भाजून घ्यायचंय. हे भाजल्याच्या नंतर आपण याला थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. यामध्ये टाकून घेऊया 2 चम्मच कांदा लसूण मसाला, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ, थोडीशी हिरवी कोथिंबीर. यामध्ये पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचे. बघा असं कोरडं वाटण करून घ्यायचं आपल्याला. आता इकडे असे दोडके पण घेतलेत मी. दोडके असे चिरून असे मोठे मोठे असे कट करून घेतलेत मी. जसे आपण वांगे कट करून घेतो ना, तसे मी कट करून घेतलेत दोडके. आता हे सर्व वाटण आपल्याला या दोडक्यांमध्ये असं भरून घ्यायचंय. व्हिडिओमध्ये जसं दाखवते ना, तशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचंय. सर्व वाटण यामध्ये भरून घेऊया. मधातूनच चिरून घेतले होते दोडके, त्यामध्ये असं हे सर्व सारण भरून घेऊया. ही भाजी अशा पद्धतीने एक वेळा करून बघा, खूपच छान लागते. हे सर्वच भरून घेतलेत मी दोडके. आता इकडे गॅसवरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये 3 ते 4 चम्मच तेल घेतले. तेलामध्ये हे सर्व दोडके आपल्याला असे ठेवून घ्यायचे. असे ठेवून आपल्याला एकदम अशी चांगली वाफ काढून घ्यायची याची. म्हणजे दोडके चांगले शिजतात, मऊ होतात. पाणी न टाकताच दोडके आपले चांगले शिजतात. याला एक वेळा पलटून घेऊया आणि परत एक वेळा याची वाफ काढून घेऊया. हे बघा सगळीकडून आपले दोडके यात चांगले शिजलेत. बघा थोडंसं असं मी दाबून दाखवते. थोडे मऊ पण पडलेत आपले दोडके. आता जे आपण वाटण बनवलं होतं ते उरलेलं सर्वच वाटण यामध्ये टाकून घेऊया आणि एक वेळा सगळीकडून याला फिरवून घेऊया मस्त. आणि आता यामध्ये टाकूया पाणी. तुम्हाला जसं पातळ आवडेल ना, तसं तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता. तुम्हाला जर थोडी दाटसर भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी कमी टाकायचं. यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता. थोड्या ह्याला चांगलं फिरवून घेऊया पाणी टाकल्याच्या नंतर. आणि आता यावरती झाकण, याला चांगली उकळी काढून घेऊया. बघा थोड्या वेळाच्या नंतर आपली भाजी किती छान तयार झाली आहे, बघू शकता तुम्ही. आता याला तुम्हाला मी असं चेक करून दाखवते. हे बघा आपले दोडके शिजलेत. आता यावरती टाकूया हिरवी कोथिंबीर आणि याला थोडंसं चांगलं आणखी एक वेळा उकळू देऊया. कधीही लक्षात ठेवा, जेव्हा आपण अशी रस्सेदार भाजी बनवतो ना, भाजी शिजल्याच्या नंतर आपण त्यावरती झाकण न ठेवता थोड्या वेळ असंच उघडं ठेवायचं, म्हणजे त्याला चांगली तर्री येते. लगेच झाकण ठेवायचं नाही भाजी शिजल्या शिजल्या. बघा आपली एकदम तर्रीदार भाजी तयार आहे. ही भाजी एक वेळा तुम्ही नक्कीच करून बघा या पद्धतीने, तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.